सूर्याची पिसाळासारखा मिंदे 400 वर्ष लक्षात राहील. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार, मोदींसह शहांवर टीका. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. विशेषतः मुंबईत राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची आहे. सूर्याची पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसा मिंधे लक्षात राहील असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील जोरदार टीका झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकींना सुरुवात झालेली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. काही जण अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दरम्यान काही ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान सध्या मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तिकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले आहेत, तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढत आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.